हरिओम तत्सत. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार मंडळी, सुरंगी कथा सुमनेच्या दुसऱ्या भागात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा थोर संताबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी स्वतःला संतांचा दास मानले आणि आपले संपूर्ण आयुष्य इतर संतांचा महिमा जगाला सांगण्यासाठी अर्पण केले. ते म्हणजे संत महिपती महाराज ताहराबादकर. महिपतींचा जन्म 1715 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ताहराबाद येथे झाला. त्यांचे वडील दादोपंत कांबळे यांना वयाच्या 60व्या वर्षी पुत्रप्राप्ती झाली. जणू विठ्ठलानेच त्यांच्या भक्तीचे फळ दिले होते. महिपती लहानपणापासूनच हुशार होते. घरची कुलकर्णी आणि जोशी वतने त्यांच्याकडे चालत आली होती. वयाच्या 16व्या वर्षीच त्यांनी या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. ते संसारी होते, पण त्यांचे मन नेहमी पंढरीच्या पांडुरंगात रंगलेले असायचे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक मोठा प्रसंग घडला. एकदा महिपती महाराज घरी देवपूजेत मग्न होते. अंतःकरणात विठ्ठलाचे रूप साठवून ते नामस्मरण करत होते. त्याच वेळी बादशहाचा सुभेदार निरोप घेऊन आला. तातडीने दप्तर घेऊन कचेरीत हजर व्हा. सरकारी कामासाठी त्यांना पूजेतून उठावे लागले. त्या क्षणी त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले. त्यांना वाटले, ज्या हातांनी मी देवाची पूजा करतो त्याच हातांनी मला या परकीय सत्तेची चाकरी करावी लागते. हे कसले जीवन? त्यांनी त्याच दिवशी एक कठोर निर्णय घेतला. कचेरीत गेल्यावर त्यांनी आपली लेखणी खाली ठेवली आणि जाहीर केले, आजपासून ही लेखणी फक्त भगवंताच्या आणि संतांच्या चरित्रासाठी चालेल, परकीय गुलामगिरीसाठी अजिबात नाही. त्यांनी आपल्या वतनाचा त्याग केला आणि ते पूर्णपणे विठ्ठल भक्तीत रंगून गेले. त्यांच्या या निग्रहानंतर त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्वप्नात दृष्टांत झाला. तुकोबांनी त्यांना आज्ञा दिली, संतांची चरित्रे लिहून काढ. ही आज्ञा शिरसावंद्य मानून महिपती महाराज कामाला लागले. पण त्या काळात माहिती गोळा करणे सोपे नव्हते. त्यांनी संपूर्ण भारत पायी पालथा घातला. उत्तरेतील संत कबीर, मीराबाई, नरसी मेहता यांच्यापासून ते महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर तुकारामांपर्यंत अशा एकूण तब्बल 284 संतांच्या कथा त्यांनी गोळा केल्या. विशेष म्हणजे महिपती महाराजांनी 1762 मध्ये आपला प्रमुख ग्रंथ भक्त विजय लिहिला. तो चक्क बाजरीचे दाणे जाळून तयार केलेल्या शाईने 9916 ओव्यांचा हा अवाढव्य ग्रंथ त्यांनी अत्यंत सुंदर हस्ताक्षरात लिहून पूर्ण केला. त्यांची भाषा इतकी साधी सोपी आणि रसाळ होती की अडाणी शेतकऱ्यालाही ती समजावी आणि विद्वानाला सुद्धा ती भावून जावी. त्यांची ख्याती फक्त भारतातच राहिली नाही. पुढे ख्रिश्चन धर्मप्रसारक जस्टिन ॲबॉट यांनी या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला. दक्षिण भारतात तर आजही श्री महाभक्त विजयम या नावाने हा ग्रंथ श्रद्धेने वाचला जातो. महिपती महाराज केवळ लेखक नव्हते, तर ते एक उदार मनाचे संत होते. दुष्काळाच्या काळात त्यांनी आपले घर गरजू लोकांसाठी लुटून दिले. बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे ते जगले. वयाच्या 75व्या वर्षी 1710 मध्ये त्यांनी आपला देह ठेवला. आजही ताहराबादला त्यांचे मंदिर आणि समाधी आहे. दरवर्षी तिथून पंढरपूरला जाणारी पालखी महिपती महाराजांच्या त्या अखंड वारीची साक्ष देते. जर महिपती महाराजांनी ही संतांची चरित्रे लिहून ठेवली नसती, तर आज आपल्याला आपल्या महान संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा कदाचित माहितीच झाला नसता. संतांचा इतिहास जिवंत ठेवणारे हे महाराष्ट्राचे संत चरित्रकार आजही आपल्या साहित्यातून आपल्याला भक्तीची वाट दाखवत आहेत. श्री संत महिपती बुवा अर्थात महिपती बुवा ताहराबादकर यांच्या चरणी आपण सर्वजण मनपूर्वक वंदन करूया.
हरिओम तत्सत.